वारजे पुलिस ने पुणे के वारजे इलाके में डकैती की तैयारी कर रहे एक मास्टरमाइंड को गिरफ्तार किया है। गिरफ्तारी का पूरा रोमांच सीसीटीवी कैमरे में कैद हो गया। वारजे पुलिस ने कुख्यात गिरोह के एक सदस्य को गिरफ्तार करने में सफलता हासिल की है। वारजे के मालवाड़ी के म्याजा कॉलोनी और आसपास के इलाकों में सेंधमारी करने की तैयारी कर रहा था। सुबह 3:30 पर पुणे से टाक गिरोह के सदस्य डकैती और सेंधमारी करने के इरादे से धारदार हथियारों के साथ एक जीप में वारजे इलाके में पहुंचे। एक व्यक्ति ने पुलिस को इसकी सूचना दी। वारजे पुलिस तुरंत मौके पर पहुंची। वारजे पुलिस ने भागने की तैयारी की है और 3 में से एक को पकड़ लिया। गिरफ्तार आरोपी का नाम सोनू कपूर सिंह टाक है और उसके पास एक धारदार हथियार और कुछ कीमती सामान बरामद किया गया है। एफएससी न्यूज के लिए मुन्ना मुजावर की रिपोर्ट। आज पहाटे जवळपास 2:40 वारजे पोलीसचे नाईट राऊंड अधिकारी, त्यांचे डीबी कर्मचारी आणि बीट मार्शल्स हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना म्हाडा कॉलनी जी आहे वारजे पोलीसच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी काही संशयास्पद हालचाली मिळून आल्या। त्या ठिकाणी तत्काळ त्यांनी रश केले असता त्या ठिकाणी एक बुलेरो गाडी आणि 5-6 व्यक्ती त्या ठिकाणी काही घातक हत्यारासह त्या ठिकाणी थांबून काहीतरी हालचाली करत होत्या किंवा आत शिरायचा प्रयत्न करत होत्या। परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तात्काळ त्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले। त्यातले एक आरोपी जो आहे सोनू टाक याला पोलिसांनी शेतापेने पकडले। बाकी जे कर्मचारी बाकी जे आरोपी आहेत ते अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी गायब झाले। परंतु एक जो मेन आरोपी आहे सोनू कपूर सिंह टाक याला पोलिसांनी ताब्यात घेतले। परंतु त्या घटनास्थळावरून एक बुलेरो गाडी 5-6 जे सॅक होत्या त्या सॅक आणि त्या सॅक मध्ये जी घरफोडी करण्याचं किंवा दरोडा टाकण्याचं साहित्य, त्याच्यामध्ये गॅस कटर असतील, ड्रिल मशीन आहे, हातोडा आहे, स्क्रू ड्रायव्हर्स आहेत किंवा कटर्स आहेत, सब्बल किंवा पहार म्हणतो असे लोखंडी असे खूप घातक हत्यार त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी ते दरोडा टाकण्याचे प्रयत्न होते। पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना ताब्यात घेतला आणि तो प्रयत्न जो आहे तो आणून पडला। परंतु या ठिकाणी दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट ही ती जी गाडी होती ती सुद्धा त्यांनी सासवड पोलीसच्या हद्दीतून त्यांनी चोरी केली होती आणि त्यांनी लोहारा तालुका जो आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी एका सोनारावरती दरोडा टाकून त्यातली काही चांदी त्यांनी चोरी केली होती। ती चांदी सुद्धा आपल्याला 3 किलो त्यांच्याकडून रेड हँड पकडण्यात वारजे पोलिसांना यश आलेलं आहे। तर एक मोठा जो दरोड्याचा प्रयत्न जो आहे तो वारजे पोलिसांनी आणून पाडला आणि त्यांच्या सतर्कतेमुळे पहाटेची जवळपास 3:30ची घटना आहे। त्यातला जो आरोपी आहे तो अडचच आहे। बाकीचे आरोपी सुद्धा अटक करण्यासाठी पोलिसांची टीम प्रयत्नशील आहे। लवकरच त्या आरोपींना पण अटक केलं जाईल आणि अजून यांचा काही प्रयत्न होता का, कुठं काय यांनी काही बाकीच्या दरोडे टाकलेत का किंवा असे प्रकारचे गुन्हे आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा याच्यामध्ये काही गुन्हे केलेत का, त्याच्यामुळे तपासामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी निष्पन्न होतील। त्यांच्यावर दरोड्याचे प्रयत्न आणि आमसॅट आणि जो नवीन BNS 111 हे जे आहे ऑर्गनाइज क्राईमचं हे सेक्शन्स खाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास वारजे पोलीस स्टेशन करत आहेत। हे सर्व आरोपी रेकॉर्डचे गुन्हेगार जो आरोपी पकडलेला आहे त्याच्यावर पूर्वी 7 ते 8-9 प्रकारचे असेच प्रकारचे गुन्हे आहेत आणि तो बेलवर आता होता। परंतु हे सर्व जे गुन्हेगार आहेत एकदम ड्रेडेड गुन्हेगार त्याला म्हणता येईल किंवा सराईत गुन्हेगार आहेत आणि असे दरोडे टाकण्याच्या याच्यामध्ये ते सराईत आहेत। परंतु एक मोठी घटना जी आहे दरोड्याची हे पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्कीच टाळता आली आणि जे त्यांनी दरोडा टाकला होता लोहारा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तर ते त्यातले सुद्धा काही आपल्याला मुद्देमाल आपल्याला या ठिकाणी हस्तगत करण्यास यश आलेलं आहे। जी गाडी चोरीची होती ती पण आपण सीज केलेली आहे आणि आता तपासामध्ये पुढील अजून यांनी कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा काही कृत्य केलेल्या आहेत त्याचा पण उलगडा नक्कीच होईल। पोलीस पुढचा तपास करत आहेत। त्याला आता अटक करून उद्या कोण न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि बाकीचे जे फॉर्मॅलिटीज आहेत। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।